धारूर तालुक्यामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून अतिवृष्टी सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान तालुक्यातील शेतकऱ्यांचे तसेच इतर मालमत्ता धारकांचे झालेले आहे. परंतु सगळ्यात जास्त याचा फटका अतिवृष्टीचा कोणाला बसला असेल तर तो शेतकऱ्यांना बसला आहे. अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये झाली, शेतामध्ये पाऊस खूप झाला, हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतला. आपण आज ग्राउंड रिपोर्टसाठी आवरगाव परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पोहोचलेलो आहोत. माझ्यासोबत या ठिकाणी या शेतकऱ्यांनी पिकाला आपल्या लेकरासारखं सांभाळलं आणि आता मात्र हाताशी आलेलं सोयाबीनचं पीक काढण्याच्या वेळेला त्या पिकामध्ये हिरव्या बोंडीतून त्याला कोंब फुटलेले दिसत आहेत आणि ते पूर्णतः नासलेलं आहे. शेतकरी आज देशोधडीला लागलेला आहे. तर माझ्यासोबत आज बाबासाहेब चव्हाण हे शेतकरी आहेत. आपण त्यांच्याशी त्यांची व्यथा आज जाणून घेऊया. तुम्हाला किती शेती आहे पूर्ण? पूर्ण मला अर्धा एकर जमीन आहे आणि 5-7 एकर जमीन मी मुनाफेने केली. आज शेताची काय दशा आहे नेमकी? शेताची दशा म्हणजे शेतात काहीच नाहीये, जे आहे ते नुसतं पाणी दिसतंय तुम्हालाच आणि ह्याच्यात काही येणार नाही. तुमचं म्हणणं प्रशासनाला काय सांगाल की नेमकं काय? प्रशासनानं लवकरात लवकर मदत द्यावी. पंचनामे करण्यासाठी कोणी आलं होतं? पंचनामे करायला नाही, कुणी इकडे येईनाच गेले. शेतकऱ्यांची व्यथा दयनीय आहे, पण या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने कुठल्याही प्रकारच्या बांधावरती येऊन पंचनामे केलेले नाहीत किंवा यांच्याकडे लक्ष दिलेले नाही. कुणी लोकप्रतिनिधी आले होते? काय नाही, कुणी नाही, तुम्हीच पहिले आला. या खर्च तुम्हाला पहिल्यापासून किती आलेला? मला खर्च सगळा मिळून 50-60-70 हजार रुपये खर्च आलाय. सोयाबीनसाठी शेतकऱ्यांना 50 ते 60 हजार खर्च आलाय. परंतु आज त्यांच्या पदरामध्ये काय पडेल हेही आपण जाणून घेऊया. या पिकातून तुमच्या पदरात किती रुपये पडतील किंवा तो खर्च निघेल? अहो, त्या मजुरी सुद्धा निघणार नाही, काढायची मजुरी सुद्धा नाही. बघा ना तुम्ही. महागाईच्या दुनियेमध्ये त्यांचं म्हणणं आहे की काढण्याची मजुरी देखील आज निघणे अवघड आहे. प्रशासनाला तुम्ही काय सांगाल? काय म्हणणं आहे? काय मदत द्या म्हणावं आम्हाला, 50-60 हजार रुपये हेक्टरी. हेक्टरी प्रशासनाने 50 ते 60 हजार मदत करायला हवी आहे. अगोदरच शेतकरी देशोधडीला लागलेला असतो, कशीबशी पेरणी केलेली असते, परंतु आता हातातोंडाशी घास आलेला या अतिवृष्टीनं हिरावून घेतलेला आहे. आता तरी शासनाने प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांचे अश्रू पुसायला हवेत. आणखी काय म्हणाल तुम्ही? काय आता काय दिसनाच गेले, रानात आलं तर चक्कर यायला लागली, काय करणार. आज आपण शेतामध्ये पाहिलं, पूर्णतः शेतातून पाणी वाहत आहे, शेतातून पाणी गेलेलं आहे. पूर्णतः या ठिकाणी माती वाहून गेलेली आहे, कोरडा खडक पडलेला आहे. प्रशासन आता पंचनामे तरी कशाचे करणार हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे. शेतकऱ्यांचे अश्रू प्रशासन तसे शासनाने पुसणे गरजेचे आहे. त्यांना जास्तीत जास्त भरीव मदत करून या संकट काळामध्ये शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. NAD न्यूजसाठी नाथा ढगे, किल्ले धारूर.